नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी उदास झालेला आहे. ब आलेलं पीक बंद वाळून गेलेलं आहे. हे विषय घेतलेला आहे. विषय चांगला होणार आहे. चांगला म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विषय असाच तुम्हाला याच्यातली बंदी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, विषय असा आहे आपला, पाऊस नसल्यामुळे शेतकरी उदास असा झालेला आहे आणि पीक बंद वाळून गेलेलं आहे. हे विषय घेतलेला आहे मित्रांनो. आता काही काही भागामध्ये पाऊस पडलेला आहे, तुफान पाऊस झालेला आहे काही काही भागामध्ये. काही भागामध्ये असे लगे झाडं सोयाबीन कपाशी अशी शुष्क पण झाली. अशी लगे असं माणसाला कसा जकडतो, माणूस कसा जकडतो तसं जकडल्यासारखं पीक झालेलं आहे. करायचं कसं शेतकऱ्यांनी, खरं सांगा ना तुम्ही. त्याचं जीवन त्याच्यावरच आहे सगळं. त्यांनी पुढचा आपला याचा हे केलेलं आहे. त्यांनी दिवाळीची त्यांनी हे केलेलं आहे. दिवाळी येईन तर आपण दिवाळीला आपला माल निघन, सोयाबीन निघन, आपण दिवाळी साजरी करू. हे त्याची आशा होती मित्रांनो. खरंच त्याची आशा होती. सगळी त्याची आशा ह्या निसर्गानं संपवून टाकलेली मित्रांनो. म्हणजे त्याला काहीच काय हे नाही आहे. म्हणजे त्याची आशा म्हणजे बंदी हे केलेली. काय तोंडातला आलेला घास त्याच्या स्वतः आता त्याचा माल आता घरात येणारा 1-2 महिन्यात घरात येणारा माल तो तोंडातून निसकून घेतलेला आहे मित्रांनो निसर्गानं. खरंच किती अवघड आहे, समस्या किती अवघड आहे शेतकऱ्याची. शेतकऱ्याचं जीवन त्याच्यावर आहे आणि निसर्ग त्याच्यावर कोपलेला आहे. बघा मग किती तुम्ही हे वाटत असेल. आता बघा ना, आपण इतकी मागाचे खतं औषधं टाकतो आणि निसर्ग असा कोपतो. आपण लोकांकडून पैसे याजाना पैसा आणून हे करतो. बुवा जाऊ दे, आपला माल झाले की आपण त्यांना पैसे देऊ, माल निघले की पैसे देऊ. आणि तोच आता माल म्हणजे आता वर पाहायला लावा लागला आहे शेतकऱ्याला, असं वर आभाळाकडं. तर हे पाठीमागे तुम्हाला आमच्या इकडे आभाळ दिसतं आलेलं. हे बघा आभाळ आहे, हे आभाळ आलेलं आहे. आणि आभाळ येतं आहे पुढं जातं आहे, आभाळ येतं आहे पुढं जातं आहे. पाऊसाचा थेंब पडत नाही सध्या. आता तुम्ही आम्ही डोंगरावर आहे, तुम्हाला इकडे खाली दिसतं आहे आपलं हे सगळं. ते तुम्हाला लांबून असं हिरवं पीक दिसतं आहे, पण तिथं जवळ गेल्याच्या नंतर सगळं असं वाळून गेलेलं आहे मित्रांनो. काय करायचं, खरंच खरंच शेतकऱ्याचं जीवन खूप लगे असं अवघड आहे मित्रांनो, सांगू वाटत नाही मित्रांनो. आणि शेतकरी खरंच चिंतेमध्ये पडलेला आहे, असा डोक्याला हात लावून बसलेला आहे. कसं करायचं त्याचं. आणि आता इथून पुढे सण गिणं आलेले आणि असं कोपलं आणि असं झालं, मालटाल नाही निघाला. सण कसे साजरे करायचे, कसे साजरे करायचे, रक्षाबंधन साजरी कशी करायची, कशी नाही. खरंच जीवन लय अवघड आहे माझ्या. खरंच शपथ बस, जीवन शेतकऱ्याचं जीवन लय अवघड आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, निसर्ग आपल्यावर कोपला तर आपण निसर्ग आपल्यावर कोपिले. म्हणजे आता सध्या पाऊस येत नाही, तसंच आहे आपलं जीवन माणसाचं. आपल्याला गोळ्या औषधी नाही दिलं तर आपण मरून जाऊ शकतो, हे होतो. तसंच आपल्या याचं आहे. आपण त्याला इंजेक्शन गोळ्या नाही दिल्या, खता औषधी दिले तर त्याचं हे, आणि पाऊस नाही पडला तर खरंच शेतकऱ्याचं अवघड आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो.